आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं होतं, त्या संदर्भात सर्व शेतकरी, बाधित शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. परंतु रस्ता रेल्वे रोकोच्या आंदोलनाला पोलीस फोर्स इथं या ठिकाणी प्रचंड प्रमाणात लावल्यामुळं शेतकऱ्यावर एक प्रकारे दबाव टाकीत आहेत. आणि दबाव टाकल्यामुळं या ठिकाणी तुम्ही किती जरी दबाव टाकला तर शेतकऱ्याचं सर्वच संपलेलं आहे. ज्यावेळेस सर्व माणसाचं संपलेलं असतं त्यावेळेस तो माणूस कोणती भूमिका घेईल हे सांगता येत नाही. जरी तुम्हाला आज वाटत असलं तर या ठिकाणी रेल्वे रोकोला आम्ही पोलीस बळाचा वापर करून आम्हाला शांत करण्याचा प्रयत्न करीत आहात. परंतु भविष्यामध्ये याची सरकारला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. कारण 2013चा कायदा असा सांगतो की सध्याचं मार्केटचं व्हॅल्युएशन त्याच्या 4 पट तुम्हाला मोबदला मिळाला पाहिजे. परंतु रेल्वेसारखं सेंट्रल गव्हर्नमेंटचं खातं असतानाही तुम्हाला एकरी 13 लाख प्रमाणे या ठिकाणी जर शेतकऱ्याला पैसे भेटत असतील, आज या ठिकाणी या जमिनीचं मूल्य 1 कोटीच्या वर या ठिकाणी या जमिनीचं मूल्य आहे. आणि तुम्ही जर तुटपुंजी रक्कम 13 लाख रुपये देत असाल, पुन्हा ज्याची बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नोकरीचं त्या ठिकाणी तुम्ही काही हमी देत नाहीत, त्या ठिकाणी काही त्यांच्या भविष्याविषयी तुमच्याकडे काही पुरावा नाही. आज किती मोठा गलतान कारभार आहे. आज रेल्वे रोकोसारखा या ठिकाणी मोठं आंदोलन असताना रेल्वेचा एकही जबाबदार अधिकारी नाही. म्हणजे ही सर्व शोकांतिक आहे, ही व्यवस्थेला लागलेली कीड आहे. अजून या ठिकाणी पोलीस आलेले आहेत. सर्व प्रशासन पोलीस बळ वापर करून या ठिकाणी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु आजही रेल्वेचा जबाबदार एक अधिकारी आला नाही. या रेल्वेच्या अधिकाऱ्याचा आम्ही आणि या रेल्वेचा प्रशासनाचा, रेल्वे मंत्रालयाचा सर्वांचा या ठिकाणी आम्ही धिक्कार आणि निषेध करीत आहोत. म्हणजे हे किती बेजबाबदार लोक आहेत. आज शेतकऱ्यांच्या जमिनी आमच्या बापदादानं तुमच्यासाठी या जमिनी राखून ठेवलेल्या होत्या का? आमच्या बापदादानं रात्रंदिवस या ठिकाणी कष्ट करून खांब गाळून शेतामध्ये ह्या जमिनी आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केलेल्या होत्या. आणि तुम्ही या ठिकाणी पोलीस बळाचा वापर करून या ठिकाणी आमच्या जमिनी अधिग्रहण करत आहात, पोलीस बळाचा वापर करत आहात, बेजबाबदारीनं वागत आहात. हे या ठिकाणी मला तर वाटतंय हा भारत देश या युगांडा देशाकडे वाटचाल करीत आहे का काय, अशी परिस्थिती या देशाची निर्माण झालेली आहे. भारताची 2014च्या अगोदरची परिस्थिती बघितली तर भारत इंग्लंड अमेरिका संघ स्पर्धा करीत होता. आणि आज भारत बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या देशाशी स्पर्धा करीत आहे. म्हणजे आपण 500 वर्षे या ठिकाणी मागे गेलेलो आहोत. आज सांगायचं एवढंच आहे की आम्हाला 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्याप्रमाणे आमची जमीन अधिग्रहण करा. आणि जे बाधित शेतकरी आहेत त्या बाधित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या मुलांना, मुलींना त्या रेल्वे खात्यामध्ये तुम्ही नोकरीला घ्या. आणि या ठिकाणी जोपर्यंत आम्हाला योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही या बाह्य वळण रस्त्याचं आणि रेल्वे प्रशासनाचं जे काही जमीन आमच्या गेलेल्या आहेत त्यांचं या ठिकाणी आम्ही कोणतंही काम होऊ देणार नाही. हा या ठिकाणी प्रशासनाला आम्ही इशारा देतो. आणि हा इशारा नुसता इशारा नाही, हा तर या ठिकाणी हा गंभीर इशारा आहे. आणि ही जमीन आमची या ठिकाणी बाहेर परप्रांतीय लोक येऊन इथं नोकरी परप्रांतीय लोक येऊन आमच्या या गावी नोकऱ्या करतात. सगळं त्यांच्या फॅसिलिटी सरकारच्या उचलतात. रेल्वेला या ठिकाणी रेस्ट हाऊस, त्यांना सर्व टीए पुन्हा सर्व काही असं व्यवस्थित आहे. परंतु ज्याच्या जमिनी चालल्यात त्यांना या ठिकाणी भूमिहीन होत आहे. या देशातील जंगल जमीन ही आज संकटात आलेली आहे. आणि हे सर्व या ठिकाणी हे कॉर्पोरेट सरकार, हे भांडवलदार सरकार या ठिकाणी शेतकऱ्याचं शोषण करत आहे. एक प्रकारे शेतकऱ्यासंग आर्थिक युद्ध या देशामध्ये चालू आहे. त्याचाच भाग म्हणून आज गंगाखेड रेल्वे स्टेशनमध्ये काही शेतकऱ्यांना आंदोलन केलेलं आहे. ते आंदोलन करीत असताना एकही जबाबदार अधिकारी येत नाही. याच्यावरून तुम्ही या ठिकाणी लक्षात येते की हे सरकार शेतकऱ्यासंग कसं वागत आहे. मी या ठिकाणी या सरकारचा, केंद्र सरकारचा, रेल्वे मंत्र्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आमचं जोपर्यंत मागण्या होत नाहीत तोपर्यंत आम्ही काम चालू होऊ देणार नाहीत. ही प्रशासनाने या ठिकाणी नोंद घ्यावी.